जय महाराष्ट्र मित्रांनो, सरकारने आता रेशन कार्डवरती सबसिडी देण्यास सुरुवात केली आहे. तर या ठिकाणी आपल्याला GR सुद्धा आले आहेत, ज्यामध्ये आता तुम्हाला पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती विड्रॉल करायचे आहेत. मित्रांनो, हे जे पैसे ते तुमच्या खात्यावरती कशाप्रकारे विड्रॉल करायचे मित्रांनो, संपूर्ण काही माहिती पाहणार. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पर्यंत झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूयात की तुम्हाला रेशन कार्डवरचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कशाप्रकारे विड्रॉल करायचे आहेत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोरवरून मेरा राशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, तुमचा जो काय आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जसे आधार कार्ड नंबर टाईप करता त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. मित्रांनो, तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करावा लागणार आहे. जसंही तुम्ही आता OTP आल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपण सबमिट केलं आहे आणि आता आपल्या मोबाईलवरती जो काही OTP आला आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा. तर पाहू शकता मोबाईलवरती आता आपल्याला या ठिकाणी एक OTP आला आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. मित्रांनो, 6 अंकी OTP आला आहे. तो OTP टाईप केल्यानंतर आता तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं आता तुम्ही लॉग इन करून घेताल त्याच्यासमोर तुम्हाला एक इंटरफेस होईल, ज्यामध्ये तुम्हाला MPIN म्हणजेच जो काही तुमचा पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे तयार करायचा आहे. मित्रांनो, पासवर्ड तुम्हाला ध्यानात ठेवून द्यायचा आहे. पुढच्या वेळी जे तुम्हाला लॉग इन करते वेळी तो पासवर्ड लागणार आहे. जेणेकरून मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ATM कार्डला जो पिन आहे तो पिनसुद्धा टाकू शकता. 4 अंकी तुम्हाला एक पिन सेट करायचा आहे, जे करून तुम्हाला तो विसरणार नाही. मित्रांनो, तोच पासवर्ड तुम्हाला परत टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं आता तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून घेताल, MPIN टाकताल तर MPIN तुम्हाला ध्यानात ठेवून द्यायचं. मित्रांनो, MPIN जर विसरला तर तुम्हाला अडचण येऊ शकते. तर जसं आता MPIN टाकून घेताल तुम्हाला आता तुमचं ॲप आहे ओपन स्वरूपात दिसून जाईल. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्यावरती आपलं रेशन कार्ड डाउनलोड करता येणार आहे. तर पाहू शकता रेशन कार्डसुद्धा आपल्याला उपलब्ध झाले. तर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे. खाल्यानंतर तुम्हाला एक मेनू दिसतोय, बेनिफिट रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट. तर या मेनूवर तुम्हाला टॅप करायचं आहे. जसं त्या मेनूवरती तुम्ही टॅप करताल त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आत्तापर्यंत गव्हर्नमेंटकडून किती सबसिडी मिळाली आहे ती आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला किती सबसिडी मिळाली आहे ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर पाहू शकता आम्हाला आत्तापर्यंत 4,290 एवढी सबसिडी जी काही महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला उपलब्ध झाली आहे. तर ही जी सबसिडी आहे ती आपल्याला कशाप्रकारे विड्रॉ करायची आहे मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओचा पुढे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ अजून संपला नाही, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे आहे. तर ही सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये कशाप्रकारे येऊ शकते ती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे. तर मित्रांनो, पाहू शकता आपल्याला महिन्यानुसार किती सबसिडी उपलब्ध झाली ती तुम्ही आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. तुम्हाला सुद्धा अशा काही प्रकारे आता चेक करून घ्यायचं आहे. आता यानंतर पाहूयात तुम्हाला कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती आता पैसे डायरेक्ट विड्रॉल होणार आहेत. चला तर मग पाहूयात. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला सुद्धा आता रेशन कार्डवरची जी काही सबसिडी मिळाली आहे ती तुमच्या बँक खात्यावर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो हा फॉर्म भरणं तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, हा जो फॉर्म आहे याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. त्याच्यातून तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तिथे तुम्हाला हा फॉर्म उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि फॉर्म कुठे जमा करायचा आहे ते सांगतो. त्या अगोदर पाहूया त्या फॉर्मवरती तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे. तर सर्वात प्रथम या ठिकाणी ते पाहू शकता. तर सर्वात प्रथम तुम्हाला टाकायचं आहे अर्जदार म्हणजे कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे नाव टाकायचं आहे, त्यासमोर त्यांचा पत्तासुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर आहे 2 नंबर शिधापत्रिका म्हणजे तुमचं रेशन कार्ड क्रमांक टाकायचं आहे. तर 12 अंकी रेशन कार्ड नंबर तुम्हाला ह्या रकान्यामध्ये भरायचा आहे. तर पाहू शकता अशा काही प्रकारे तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर आहे 3 नंबर. तर 3 नंबर पाहू शकता आधार कार्ड बँक संलग्न खात्याचा क्रमांक पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला बँकेची सर्व माहिती भरायची आहे. मित्रांनो, तुमचं जे काही आधार कार्ड क्रमांक आहे तो तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही. हे ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, तुमचं बँक खाते लिंक आहे की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं आहे. तर मित्रांनो, यापूर्वी आपण व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तर सर्वात प्रथम पाहूयात तुम्हाला आता बँकमध्ये काय काय माहिती भरायची आहे. तर सर्वात प्रथम पाहू शकता या फॉर्ममध्ये तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे. तर सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला तुमचं बँकेचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे तुमची शाखा टाकायची, तुमची शाखा कोणत्या गावामध्ये आहे ते शाखाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा खाते क्रमांक. मित्रांनो, तुमचा खाते क्रमांक हा तुम्हाला पासबुकवरती मिळणार आहे. तुमचं पासबुक तुम्हाला ओपन करायचं आहे, त्यावरती तुमचा खाते क्रमांक आहे तो तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे खात्याचा प्रकार. मित्रांनो, तुमचं खातं वैयक्तिक आहे की म्हणजे जॉईंट आहे. तुमचं खातं आहे जॉईंट असेल तर तुम्हाला संयुक्त करायचं आहे. तुमचं वैयक्तिक खातं असेल तर तुम्हाला म्हणजे सेविंग खातं असेल तर इथे तुम्हाला वैयक्तिक याच्यावर टाईप करायचं आहे. तर अ आणि ब असं तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली पाहूयात 5 नंबर आहे तुमचं IFSC कोड टाकायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा IFSC कोड टाकायचा आहे. पासबुकवरती तुम्हाला तुमचा IFSC कोड मिळून जाईल.
तर मित्रांनो यानंतर पाहूयात आता तुम्हाला यासोबत कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला शिधापत्रिका म्हणजे तुमचं जे काही कूपन आहे त्याचे पहिल्या आणि शेवटचे पानाचे तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. तर मित्रांनो पहिलं पान म्हणजे त्या पानावरती तुम्हाला तुमचं रेशन कार्ड क्रमांक असतो आणि शेवटच्या पानावरती तुमचं नाव, तुमच्या पत्नीचं नाव, तुमच्या मुलाचं नाव अशी सर्व माहिती असते. ते पानाचे झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर हे 2 नंबरला आहे बँक पासबुक. मित्रांनो बँक पासबुकला तुम्हाला तुमच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागणार आहे. मित्रांनो पहिल्या पानावरती सर्व माहिती असते. तुमचं IFSC कोड, अकाउंट नंबर, जे काही CFC नंबर, तुमची शाखा कुठे आहे, सर्व माहिती या ठिकाणी असते. ते पाण्यात तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. त्यानंतर आहे स्थळ. मित्रांनो स्थळामध्ये तुम्ही कोणत्या गावामध्ये अर्ज करताय ते गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आहे दिनांक. मित्रांनो दिनांकामध्ये तुम्हाला ज्या दिवशी तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे त्या दिवशी तारीख टाकायची आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे नाव आणि त्याची सही जर येत नसेल तर तुम्ही थंबसुद्धा देऊ शकता. म्हणजे तुमचा डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला या ठिकाणी छापायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही छापू शकता अशा काही प्रकारे. तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला संपूर्ण हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायचा आहे, व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, काही चुकायचं नाही. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म हा तुमच्या गावातील धान्य दुकानदाराकडे जमा करायचा आहे. धान्य दुकानदाराकडे फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळू शकता. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.